राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून अवैध सावकारी करणाऱ्यांसाठी शिक्षा 5 वर्षावरून 7 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच 50,000 रुपयाचा दंड वाढवून 1 लाख रुपये करण्यात आला आहे। या निर्णयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अवैध सावकारांच्या चाचातून अधिक कायदेशीर संरक्षण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे नुकतेच अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत अवैध सावकारीचा प्रश्न ठामपणे उपस्थित केला होता। ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक, अवैध सावकारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज सभागृहात मांडली होती। त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने कायद्यात सुधारणा करून शिक्षा आणि दंड अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाकडे आमदार सुलभाताई खोडके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानेही पाहिले जात आहे। नवीन कायद्यामुळे अवैध सावकारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल आणि ग्रामीण भागातील आर्थिक शोषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे।